श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना चालू झालेला आहे. भरपूर सर्व शिष्य मंडळी, सर्व भक्त मंडळी अनेक तीर्थक्षेत्री जातात, तीर्थाचं स्नान करतात आणि देवाचं दर्शन, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन येतात. ह्या श्रावण महिन्याचं महात्म्य भरपूर मोठे आहे. प्रत्येक जण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनासाठी जातात. औंढ्या नागनाथाला, सोरठी सोमनाथाला, घृष्णेश्वराला, सगळीकडे प्रत्येक ठिकाणी खूप गर्दी असते. त्या ठिकाणी गर्दी असते. रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. मग कोणी भांडण करून दर्शन घेत असतं, कोणी प्रेमानं दर्शन घेत असतं. दोघं जण पुढं चालले तर जाऊ दे, आपण मागून तरी जाऊ, दर्शनच घ्यायचं आहे असं पण घेत असतं. दर्शन घ्यायला काय लागत असतं बाबा? भांडण करून चेंगराचेंगरीत जाऊन ढकलून दर्शन घेण्यामध्येच दर्शन होतं असं नसतं. आपण त्या दरबारामध्ये गेलो आणि आपल्याला देवाचं दर्शन, देव दुरून दिसत आहेत. आपल्याला आपल्या नजरेचा, त्यांच्या नजरेचा आपल्या नजरेला स्पर्श झालेला आहे, तरी सुद्धा दर्शन होऊ शकतं. पण तसं राहिलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं मी पळत पुढं जावं आणि लवकर दर्शन घ्यावं आणि तिथून निघावं. असं नाही. कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आनंदानं डोळे भरून त्या देवाला पहा. थोडासा वेळ काढून जा, पण विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊन, ढकलाढकली करून दर्शन घेण्यामध्ये काहीच पुण्य प्राप्त होत नसतं. तर मला असं सांगायचं आहे याच्यामधून की बाबा, रामेश्वर जवळच असलेल्या कोटीकूप या तीर्थाला श्री स्वामी समर्थ आई ज्या वेळेला स्नानासाठी, तीर्थदर्शनासाठी तिथं गेले, त्या कोटीकूप या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर स्वामी समर्थ आई ज्या वेळेला तीर्थक्षेत्रामध्ये स्नानासाठी जात होते, त्यावेळेला तिथल्या पुजाऱ्याने स्वामी आईला अडवलं आणि स्वतः श्री स्वामी समर्थांना सांगितलं की बाबा तुम्ही कुठं जाता? त्यांनी सांगितलं की बाबा तीर्थाचं स्नान करण्यासाठी मी जातोय. त्यावेळेला त्या पुजाऱ्याने सांगितले, 1-2 पुजारी समोर आले आणि सांगितलं की बाबा इथं दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही तीर्थाचं स्नान करू देत नाही किंवा तीर्थ तुम्हाला घेऊ देत नाही. असं म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थाईंना हात जोडलं आणि विचारलं की बाबा जाऊ द्या ना, मला तीर्थामध्ये जायचं आहे आणि ते तीर्थ घ्यायचं आहे, मला स्नान करायचं आहे. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी येणारा प्रत्येक मनुष्य पंडित असतो, अभ्यासू असतो, पण ज्या पंडिताजवळ द्रव्य नाही, द्यायला दक्षिणा नाही, पैसा नाही, तर काय कामाचा त्याचा पंडितपणा, असं ते पुजारी म्हणायला लागले. आणि परत श्री स्वामी समर्थाईनं विनवलं त्यांना की बाबा जाऊ द्या, सर्वांचाच हक्क आहे, सगळ्यांना जावं लागतंय. तीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर तीर्थ घ्यावंच लागतंय, स्नान करावं लागतंय, जाऊ द्या. कुणाजवळ पैसा असेल, कुणाजवळ नसेल, सर्वांना दर्शन घेऊ द्या, सर्वांना तीर्थामध्ये स्नान करू द्या, असं त्यांनी ओरडू सांगायला लागले. पण ते पुजारी मात्र ऐकायच्या तयारीमध्ये नव्हते. अक्षरशः स्वामी आईला त्याने ढकलून लावलं की बाबा इथं पैसे नसतील तर आम्ही तुम्हाला स्नान करू देणार नाही. असं म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थ त्या ठिकाणी थांबले आणि हात जोडून त्या गंगेकडे पाहिलं, त्या तीर्थाकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे या तीर्थामध्ये स्नानच नाही आणि या स्नानामध्ये तीर्थच नाही, मग काय करणार? बस आता, असं त्या पुजाऱ्याला म्हटले आणि हातवारे करून स्वामी आई निघून गेली. या तीर्थामध्ये स्नानच नाही आणि या स्नानामध्ये तीर्थच नाही, मग आता पैसा घेणार कुठून? बस आता, असं म्हणले आणि पुढे निघून स्वामी आई गेले. आणि ते तिथले पुजारी मात्र
त्याच्याकडे लक्षसुद्धा दिले नाहीत आणि पुढच्या लोकांना सोडण्यावर आणि पैसे घेण्यावर राहिले. रांगाच्या रांगा तिथं लागलेल्या होत्या. आणि स्वामी आई निघून गेली. निघून 4 पावलं पुढं गेले नाहीत तोपर्यंत त्या तीर्थामधून एकदम दुर्गंधी असा वास यायला लागला त्या पाण्यामधून. असा चमत्कार बघा. अशक्य ते शक्य आणि शक्य ते अशक्य ह्या दोन्ही लीला स्वामीकडे आहेत. अरे तिथं शक्य होतं, तीर्थ होतं. त्या तीर्थाचं काय झालं बघा की बाबा त्या पाण्यामधून दुर्गंधी यायला लागली, वास यायला लागला आणि त्या तीर्थामध्ये नुसते किडे व्हायला लागले. आणि त्या पुजाऱ्याला वाटलं की बाबा हे एवढ्यातच असं काय झालं, हे कशामुळं झालं, कशामुळे हे वास यायला लागलं असं म्हणत ते त्याच ठिकाणी बसले. आणि आलेले सगळे भक्त मंडळी ज्या तीर्थामध्ये स्नान करायला आले होते ते पाण्याकडे, त्या तीर्थाकडे पाहिलं आणि कोणीही आंघोळ न करता तिथून परत जायला लागले. आणि फिरकून कोणीही त्या तीर्थाला आलेच नाहीत. आणि मग त्या ब्राह्मणाला पैसे मिळालेच नाहीत. जे पुजारी होते त्यांना पैसे मिळालेच नाहीत आणि त्यांची उपासमार व्हायला लागली. फिरकून कोणीही त्या तीर्थाकडे आलंच नाही. असं करत असताना आता काय करायचं, आता आपण कुणाला विचारायचं असं म्हणत असताना एकदा रामेश्वरला जाऊन ते पुजारी तिथल्या जगद्गुरूला विचारले. त्या ठिकाणी जे गुरु महाराज मोठे होते त्या गुरु महाराजांना विचारलं की बाबा हे अशा करता असं झालेलं आहे आणि कुणी इथं तीर्थ स्नानासाठी कुणी येत नाही आणि त्या तीर्थामधून दुर्गंधी यायला लागली. असं म्हणल्यानंतर ते गुरु महाराज सुद्धा खूप ध्यानस्थ असं राहिले होते. तप साधना केलेले गुरु महाराज होते आणि त्यांनी डोळे मिटून समाधी लावून ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला हे सगळं काही प्रकार त्यांच्या लक्षात आला. आणि डोळे उघडले आणि त्यांनी शिव्या घातल्या आणि कान झाडणी केली त्या पुजाऱ्यांची. आणि त्यांना सांगितलं, अरे त्या तीर्थावर स्वतः रामेश्वर तुमच्याकडे स्नानासाठी आले असता तुम्ही त्यांचा अपमान केला आणि त्यांच्याकडे द्रव्य मागितलो आणि त्यांना तीर्थापासून वंचित ठेवलं, मग तुमच्याकडे तीर्थ राहणार कसं असं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या त्या पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की बाबा खरंच स्वतः परमेश्वर आपल्याकडे आले होते आणि अपमान करून आपण पाठवून दिलं आणि त्यांना तीर्थ घेऊ दिलं नाही आणि त्यांना तीर्थामध्ये स्नान करू दिलं नाही. असं सांगितल्यानंतर मग आता उपाय काय करायचं महाराज, आम्ही काय करावं असं त्या पुजाऱ्यानं विचारलं असता त्यांनी सांगितले, रामेश्वरला जा आणि स्वतः देवाच्या समोर लोटांगण घाला आणि कान पकडून क्षमा मागा, विनवणी करा आणि त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः गुरु महाराज प्रकट होतील, रामेश्वर तुम्हाला प्रकट होऊन सांगतील. असं म्हणल्यानंतर त्यांनी रामेश्वरला गेले आणि स्वतः मंदिरामध्ये जाऊन देवासमोर लोटांगण घेतले. देवासमोर साष्टांग दंडवत घेतल्यानंतर स्वामी समर्थाई ज्या ठिकाणी स्नानाला गेली होती, ज्या रूपामध्ये गेले होते, एखादी वृद्ध म्हाताऱ्या रूपामध्ये ज्या स्नानाला तीर्थाच्या गेले होते, तोच म्हातारा त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये स्वतः रामेश्वर आणि स्वतः स्वामी थांबले आणि त्या पुजाऱ्यासोबत बोलायला लागले की बाबा तीर्थस्थान हे सगळ्यांसाठी आहेत, ना मोठा ना छोटा, ना गरीब ना श्रीमंत, सगळ्यांनाच त्या तीर्थाचा लाभ मिळावं आणि त्या तीर्थक्षेत्री आल्यानंतर सर्वांना एकाच मोजमापामध्ये मापावं. कुणालाही आपण असं जोर जबरदस्ती करू नये आणि पैसा द्रव्ये हे तीर्थस्नानासाठी मागू नये असं सांगून त्या पुजाऱ्यांना सांगितलं.
आणि ह्याच्यानंतर कुठंही पैसा घ्यायचा नाही असं सांगून त्यांना शापमुक्त केलं. आणि त्या तीर्थाला ब्रह्मांडाचा नायक रामेश्वराच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थाई, त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थाईंनी स्वतः रामेश्वर आलेले होते. त्यांच्या पायाचं तीर्थ घेऊन त्या नदीमध्ये टाकला असता पूर्वीसारखं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी झालं आणि सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी चालले. रामेश्वरच्या जवळच असलेलं तीर्थस्थान आहे कोटीकूप तीर्थक्षेत्री. अशा घटना काही घडलेल्या असतात आणि त्या लिहून ठेवल्यामुळं त्या ठिकाणाचं महत्त्व आपल्याला समजत असतं. हे कोणी दुसरं सांगत नाही. जे कोणी स्वामी समर्थाईच्या लीलांचं अर्थबोधांची बखर वाचत असतं, गुरुचरित्र वाचत असतं, त्यांनाच हे तीर्थक्षेत्र माहिती असतात. आणि तेच स्वामी भक्त आणि स्वामी सेवक हे तुम्हाला सांगत असतात, नवे नवे सांगत नसतात. श्री स्वामी समर्थाई सांगायला भाग पाडत असते. जे काही आमच्या या वाणीची आणि आमचं काय भाग्य, स्वामी समर्थाईच्या लीला आमच्या मुखानं आम्ही सांगावं एवढं भाग्य आमचं. म्हणून आम्ही ही बखर वाचलं आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजून हे सगळं तुमच्या पुढं ठेवलेलं आहे. आणि रामेश्वरच्या जवळ हे तीर्थक्षेत्र आहे, हे सत्य आहे. आपण कधी गेला असलं तर तिथं माझी आठवण होईल आणि या बखरमध्ये जे लिहिल्यात त्या लेखकाची सुद्धा तुम्हाला आठवण होईल. अशा अनेक लीला प्रत्येक देवस्थानपाशी श्री स्वामी समर्थाईच्या आहेत. आणि पुढं मी सगळ्या काही या श्रावणामध्ये तुम्हाला आणखी भरपूर काही सांगणार आहे. आणि हे असा आलेला अनुभव प्रत्येक भक्तांनी लिहून ठेवलेला या बखरमध्ये आहे. श्री स्वामी समर्थाईच्या लीला अर्थबोधाची बखर आमच्याकडं आलेले आहे. त्याच्यातली ओळणाओळ वाचून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. जे काही चुकलेलं आहे ते माझ्याकडे पाठवून द्या आणि जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या आणि स्वामी समर्थाईच्या चरणावर मी अर्पण करत असते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.